मनोहर पोले. सिद्धी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्याच्यामुळे लाखो घरांचा झाला उद्धार, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण एक छोटीशी सेपरेट भेट घेऊन येतो आहे विद्यार्थ्यांसाठी. एक विद्यार्थ्यांचा अनुभव. असाच एक माझा विद्यार्थी माझ्यासमोर बसलेला आहे. नमस्कार, माझं नाव रोहित तिरवा. तर मी सिद्धी अकॅडमीत शिकत होतो. तर माझी 10वी झालेली आहे. तर हा क्लास खूप छान आहे. तर रोहित, मला असं वाटतं की तुझ्या स्वतःची विषयी माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना सांगावी. तर मी प्रॉपर पुण्याचा. मी 9वीला TMC शाळा क्रमांक 1 मध्ये आलो. त्यानंतर मला गणित आणि विज्ञान हे 2 विषय खूप आवड जायचे. त्यानंतर मला विद्यार्थ्यांकडून समजलं की सिद्धी अकॅडमीमध्ये हे 2 विषयांवर खूप जास्त प्रमाणे काम केले जाते. मग त्यानंतर मी येथे येऊन डेमो लेक्चर घेतलं. डेमो लेक्चरमध्ये मला शिकवलेले गणित, दिलेले प्रश्नांची उत्तर सर्व काही समजायला लागलं आणि त्यानंतर मी या क्लासमध्ये ॲडमिशन घेतली. ठीक आहे, छान रोहित. मला थोडीशी अजून माहिती हवी होती की ह्या क्लासमध्ये जेव्हा तू सिद्धी अकॅडमी जॉईन केलीस तेव्हा शिक्षकांनी तुला कशा प्रकारे मार्गदर्शन केलं, की त्यांनी तुझा उत्साह कसा वाढवला, काय तुझ्या अडचणी कशा सोडवल्या, एक थोड्याशा शब्दामध्ये तू प्रेक्षकांना आपल्या सांगा. तर गणित हा विषय आम्हाला सचिन सरांनी मार्गदर्शन केले. विज्ञान या विषयावर आम्हाला मनोहर सर आणि स्नेहा टीचर यांनी मार्गदर्शन केले. तसंच इंग्रजी या विषयावर आम्हाला राठोड सरांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे या सर्व विषयांचे रिव्हिजन आमचे अभिषेक सर आणि पंकज सर तसेच ईश्वर सर यांनी घेतले. आणि त्याचप्रमाणे मराठी हा विषय शिकवण्यासाठी आमच्याकडे करीनाताई आणि रोशनीताई होत्या. तर बोर्डाचा पेपर नेमका कसा असतो व तो कशा प्रकारे लिहायचा व विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती या सर्व विषयांवर योगेश सरांनी काम केले. तर धन्यवाद. अच्छा, खूप छान रोहित. म्हणजे तुला प्रत्येक शिक्षकाकडून अनुभव आलेला आहे. हो. तर मला सांग की तू अभ्यास करताना कोणत्या अडचणी तुला येत होत्या आणि त्या अडचणीवर आपण कशा प्रकारे क्लास कशा प्रकारे किंवा क्लासचे शिक्षक तुला कशा प्रकारे मदत करतात. तर मला सर्वात अवघड गणित आणि विज्ञान हे 2 विषय जात होते. तर गणित या विषयावर सचिन सरांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून गणित हा विषय खूप सोपा केला. त्याचप्रमाणे विज्ञान विषयांवर मनोहर सर आणि नंतर विज्ञान भाग 2ला आमच्या मिस स्नेहा मॅडम यांनी पण अतिशय प्रेमाने समजून सांगितलं आणि समजेल असं शिकवलं. आणि त्यानंतर इंग्लिश हे आमचे राठोड सरांनी शिकवलं. तर आणि बाकी सगळे रिव्हिजन अभिदादा आणि त्यानंतर पंकज दादा आणि त्यानंतर बाकीचे स्टाफ मेंबर यांनी सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे आमची रिव्हिजन घेतली. धन्यवाद सर्वांना की तुम्ही वेळेत वेळ काढून हा व्हिडिओ बघत आहात. पण माझं एक सर्वांसाठी सूचना असेल किंवा सांगणं असेल की आमच्या क्लासमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी एक पाऊल पुढे कशा प्रकारे ठेवला जातो हे शिकवलं जातं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांविषयी असणारी आवड कशा प्रकारे विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टींमध्ये आवड तयार करायची याविषयी आम्ही जास्त विद्यार्थ्यांना शिकवतो. आमच्या विषयी तर तुम्हाला सर्व माहिती ह्या आमच्या पॅम्पलेट्समध्ये असणार आहेत. विद्यार्थ्यांना आवडीनुसार विषयांची रचना आम्ही करतोय. नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्यांना शैक्षणिक धोरण द्यायचा विचार करतोय. इंग्रजीचे बोलणे, त्याच्यासाठी इंग्लिश स्पीकिंग वगैरे हे आम्ही आता चालू केलेले आहे. तुम्ही संपर्क साधा आणि बऱ्याच गोष्टींचं तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्हाला खाली दिलेला जो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असेल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपल्या विद्यार्थ्यासाठी जागा बुक करू शकता किंवा अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता. तर शिक्षकांशी सुसंवाद आम्ही हा एक नवीन प्रकल्प तयार करतोय. यानंतर आपण शिक्षकांबरोबरच बोलणार आहे. तर याच्यानंतरचा जो टॉपिक आहे विद्यार्थ्यांबरोबरची आता आमचं जसं बोलणं होतं आहे त्याचबरोबर शिक्षकांनी त्यांच्या या क्लासमध्ये कशा प्रकारे विद्यार्थ्यांना डेव्हलप केलं, म्हणजे गुणवत्ता त्यांची वाढवावी यासाठी कोणते प्रयत्न केले, तर यासाठी आम्ही ते बघणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.